देशभरामध्ये भगवान शिवाची 12 ज्योतिर्लिंग आहेत. असं म्हटलं जाते की जो कोणी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो त्याला मोठे भाग्य प्राप्त होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. या ज्योतिर्लिंगामधील पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग. सोमनाथ मंदिर हे गुजरातल्या पश्चिम किनाऱ्यावर सौराष्ट्रामधील वेरावळ बंदराजवळ प्रभास पाटणमध्ये आहे. हे मंदिर भारतातील भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिले मंदिर आहे आणि हे सृष्टीवरील पहिले ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते. हे मंदिर समुद्रकिनारी उभे आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे मंदिराच्या दक्षिण दिशेला समुद्रापलीकडे थेट अंटार्क्टिकापर्यंत कोणतीही जमीन नाही. याला म्हणतात बाणस्तंभ. तो भारताच्या भौगोलिक महानतेची दिशा दाखवतो. अरबी समुद्राच्या अथांग किनाऱ्यावर उभा असलेले एक भव्य, दिव्य आणि तेजस्वी मंदिर, ज्याच्या शिखरावर भगवा अगदी अभिमानाने फडकत आजही उभा आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंग श्रद्धा, सहनशीलता आणि पुनर्जन्माचे प्रतीक आहे. हजारो वर्ष झाले कितीतरी संकट या मंदिरावर आली, तरीसुद्धा या संकटांचा सामना करून उभे असलेले हे मंदिर. सोमनाथ नावाचा अर्थ सोम म्हणजे चंद्र आणि नाथ म्हणजे स्वामी म्हणजे चंद्रदेवाचा ईश्वर. शिवपुराणानुसार प्रजापती दक्ष यांनी आपल्या 27 मुलींचे लग्न चंद्रदेवासोबत लावले होते. त्या सर्व पत्नींमध्ये रोहिणी नावाची पत्नी चंद्रदेवाला सर्वाधिक प्रिय होती. ही गोष्ट बाकीच्या पत्नींना आवडत नव्हती, म्हणून त्यांनी ही गोष्ट वडील दक्ष यांना सांगितली. त्यानंतर दक्ष यांनी चंद्रदेवाला सर्वांना समान वागणूक देण्याचे सांगितले, परंतु चंद्रदेव तयार झाले नाहीत. तेव्हा रागामध्ये दक्ष यांनी चंद्रदेवाला क्षयरोग होण्याचा शाप दिला. या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी शिवभक्त चंद्राने अरबी समुद्राच्या तटावर महादेवाची तपश्चर्या केली. चंद्रदेवाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्यांनी चंद्रदेवाला वरदान दिले आणि शापाचा प्रभाव अर्धा केला. म्हणूनच आजही चंद्र शुक्ल पक्षामध्ये वाढतो आणि कृष्ण पक्षामध्ये कमी होतो. चंद्राने ज्या शिवलिंगाची स्थापना केली आणि पूजा केली ते महादेवाच्या आशीर्वादाने सोमेश्वर म्हणजे सोमनाथ नावाने प्रसिद्ध झाले. असं म्हटलं जातं की हे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन तीर्थभूमीपैकी एक आहे. येथे केलेली पूजा रोग, दुःख आणि पापांचा नाश करते. आपल्या भारताचा इतिहास सांगतो, हे मंदिर 17 वेळा नष्ट झाले आणि पुन्हा उभे राहिले. सन 1024 मध्ये सोमनाथ मंदिरावर महमूद गझनवीने आपल्या 5000 सैनिकांसह हल्ला केला. मालमत्ता लुटून ते मंदिर पूर्णपणे नष्ट केले. यानंतर गुजरातचा राजा भीम आणि माळव्याचा राजा भोज यांनी मंदिर पुन्हा बांधलं. 1297 मध्ये जेव्हा दिल्ली सल्तनतने गुजरात काबीज केलं तेव्हा सोमनाथ मंदिर 5व्या वेळेस पाडलं गेलं. इसवी सन 1702 मध्ये मुघल सम्राट औरंगजेब यांनी आदेश दिला की सोमनाथ मंदिरात हिंदू लोकांनी पुन्हा पूजा केली तर ते मंदिर परत पाडले जाईल. अखेर 1706 मध्ये पुन्हा एकदा सोमनाथ मंदिर पुन्हा पाडण्यात आले. स्वातंत्र्यानंतर आता जे मंदिर उभे आहे ते भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी बांधले. 1951 साली भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा झाली आणि भारताचे राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी 1 डिसेंबर 1955 मध्ये राष्ट्राला हे मंदिर समर्पित केले. सोमनाथ मंदिरामध्ये ज्योतिर्लिंग, सभामंडप, नृत्य मंडप आणि गर्भगृह अशी रचना केलेली आहे. हे मंदिर भव्य असून चालुक्य शैलीमध्ये बांधलेले आहे. सोमनाथ म्हणजे चंद्रासारख्या क्षीण मनाला पुन्हा तेज देणारा हा शिव. जीवनामध्ये संकट येतात, अपयश येते, पण सोमनाथ आपल्याला शिकवतो पुन्हा उभे राहा. या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याने मनशांती मिळते आणि नकारात्मकता दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.